मनोज जरांगे पाठीमागं शरद पवारांचा हात आहे की अन्य कुणाचा, जाणून घ्यावा आपण या सविस्तर भागामध्ये. मित्रांनो, आता पाठीमागे मनोजदादा जरांगे यांच्या पाठीमागे राष्ट्रवादीचा हात आहे अशा चर्चा फार उठल्या होत्या. त्याचबरोबर यांना राजकीय सपोर्ट आहे. पण मनोजदादाला विचारले असता मनोजदादाने स्पष्ट सांगितले आहे की माझ्या पाठीमागे कुणाचा हात आहे हे तुम्हाला मुंबईला आंदोलनात दिसून येईल. आणि त्याचबरोबर माझ्या पाठीमागे राष्ट्रवादीचा हात नसून हा जनतेचा व तमाम माझ्या गरजवंत मराठ्यांचा हात आहे असं स्पष्ट मनोजदादांनी सांगितलेलं आहे. पण नारायण राणे असो अथवा कोणी असो यांनी ज्यावेळेस मनोजदादावरती टीका केल्यानंतर मनोजदादांनी खरपूस समाचार त्यांचा घेतला आहे. त्यांना सांगितले की तुम्हाला बघायचं आहे माझ्या पाठीमागे कोण, तर मग मुंबईच्या सभेमध्ये बघा माझ्या पाठीमागे कोण आहे. त्यामुळे आता राजकीय लोकांचे धाबे दान आणलेले आहे. अख्ख्या या मनोजदादा जरांगेच्या पाठीमागे शेतकरी व कष्टकरी व बेरोजगार सर्व मराठा तरुण त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांचे व सरकारचे व गृह विभागाचे धाबे दान आणलेले आहे. कारण त्यांना वाटू राहिलं की जर मराठी इतके एकत्र आले, मुंबईला जर इतके एकत्र आले तर प्रशासनाचा बोजबारा उडेल, प्रशासनावर ताण पडेल. पण आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मनोजदादा पाठीमागे हटणार नाही व आम्ही मराठे सर्व पाठीमागे हटणार नाही याच्यात तीळ मात्र आता शंका नाही. त्यामुळे सरकारला आता घाम फुटलेला आहे. त्यांचा घाम फुटण्यासाठी, त्यांचा घाम पुसण्यासाठी अनेक त्यांचे राजकीय लोक त्यांनी जे दलाल असतात ते सोडलेले आहे. पण मनोजदादा कुठल्याही दलालांना घाबरत नाही व त्यांच्या पाठीमागे खंबीर सर्व मराठा समाज आहे असं याच्यातून दिसते. सर्व शेतकरी बांधव त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. मंडळी, मराठा आरक्षण हा विषय अत्यंत मनोजदादांनी मनावरती घेतलेला आहे. त्यानंतर ते शेतकऱ्यांसाठी लढणार आहे. मनोजदादा जरांगे अख्ख्या भारतामध्ये त्यांनी विडा फेमस झालेले आहे.